नमस्कार. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती कोणती असेल तर ती आहे आपलं मन. आज आपण याच मनाला समजून घेण्याच्या आणि त्याला आपला सर्वात चांगला सोबती बनवण्याच्या प्रवासाला निघालो आहोत. भगवद्गीतेतील हे एक वाक्य किती खरं आहे नाही का? आपलं मन आपलं सर्वात चांगलं मित्र असू शकतं किंवा सर्वात मोठं शत्रू. आणि गंमत म्हणजे हा मित्र किंवा शत्रू बाहेर कुठे नसतो, तो आपल्या आतच असतो. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण मनाच्या या दुहेरी भूमिकेबद्दल जाणून घेऊ. मग आजच्या काळात आपलं आयुष्य एक मानसिक रणांगण का बनलं आहे यावर नजर टाकू. त्यानंतर मनावर ताबा मिळवण्याचा एक अगदी सोपा मार्ग, आंतरिक संतुलनाचं सामर्थ्य आणि शेवटी मानसिक शांतीसाठी काही प्रभावी साधनं पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. मनः मित्र की शत्रू? आपले प्राचीन ग्रंथ सांगतात की आपलं सर्वात महत्त्वाचं नातं हे दुसऱ्या कोणाशी नाही, तर ते आहे स्वतःच्या मनाशी. आणि खरं तर ह्याच नात्याची क्वालिटी आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवते. जरा विचार करा, मनाच्या दोन अवस्था असू शकतात. जेव्हा मन आपलं ऐकतं तेव्हा ते एका विश्वासू मित्रासारखं काम करतं, आपल्या विकासाचं, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं एक सुंदर साधन बनतं. पण जेव्हा तेच मन आपल्यावर ताबा मिळवतं तेव्हा ते आपला सर्वात मोठा शत्रू बनतं. मग आपण मनाचे स्वामी बनायचं की त्याचे गुलाम, हा निर्णय पूर्णपणे आपल्याच हातात असतो. आता पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया की हे प्राचीन ज्ञान आजच्या काळात इतकं महत्त्वाचं का आहे. कारण आज आपलं आयुष्य एक आंतरिक रणांगण बनलं आहे, जिथे शांततेचा एक क्षण मिळवणंही खूप कठीण वाटतं. डोळे मिटून फक्त एकदा विचार करा, आपला दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या पहिला हात मोबाईलकडे जातो. मग सुरू होतो तो नोटिफिकेशन्सचा मारा, सोशल मीडियावरचं न संपणारं स्क्रोलिंग, सततच्या बातम्यांचा गोंधळ, ऑफिसचं प्रेशर, इतरांच्या अपेक्षांचं ओझं. आणि रात्री झोपताना काय, तर दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करत बसणं. या सगळ्या गोंधळात, या धावपळीत मन इतकं भरकटतं की स्वतःचा आतला आवाज ऐकूच येत नाही. ही सतत प्रतिक्रिया देण्याची सवय, हे विचारांचं न थांबणारं वादळ, ओळखीचं वाटतंय नाही का? हेच ते आधुनिक रणांगण आहे, जिथे आपण कळत नकळत दररोज लढत असतो. पण घाबरू नका, ह्या रणांगणावर विजय मिळवणं शक्य आहे. चला आता मनावर प्रभुत्व मिळवण्याचा एका सोप्या आणि सुंदर मार्गाकडे वळूया. हा मार्ग आहे ध्यान योगाचा. याला कोणतीतरी किचकट साधना समजू नका. हे मनासाठी एक व्यावहारिक आणि तितकंच प्रेमळ असं प्रशिक्षण आहे. याचं मूळ तत्व खूप सोपं आहे. मनाला जसं प्रशिक्षण द्याल ते तसंच वागेल. अगदी लहान मुलासारखं आहे ते. आपण त्याला शांत राहायला शिकवलं तर ते शांत राहील. त्याला प्रेमाने दिशा दिली तर ते आपलं सगळ्यात जवळचं मित्र बनेल. आणि हे प्रशिक्षण सुरू करणं तर खूपच सोपं आहे. फक्त 3 पायऱ्या. पहिली, दिवसातून फक्त 1 मिनिटाची शांतता अनुभवा. दुसरी, त्यानंतर 10 वेळा अगदी जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि तिसरी, जी खूप महत्वाची आहे, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याआधी फक्त 10 सेकंद थांबा. या छोट्याशा कृतीमध्ये संपूर्ण दिवस बदलण्याची ताकद आहे. आता आपण या साधनेच्या जरा खोलवर जाऊया. ही फक्त मनाला शांत करण्याची प्रक्रिया नाहीये, तर हे आहे आंतरिक संतुलन, म्हणजे अलाइनमेंटचं सामर्थ्य शोधणं, स्वतःच्या आत एक हार्मनी शोधणं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गीतेचा 6वा अध्याय पूर्णपणे याच विषयावर सखोल मार्गदर्शन करतो. आणि योगायोगाने अंकशास्त्रानुसार 6 या आकड्याचा स्वतःचा एक खूप सुंदर आणि समर्पक अर्थ आहे. हो, अंकशास्त्रानुसार 6 हा अंक सुसंवाद, पालनपोषण आणि संतुलनाचं प्रतीक आहे. याचाच अर्थ हा अध्याय आपल्याला आपले विचार आणि भावनांमध्ये एक बॅलन्स साधायला शिकवतो. हेच संतुलन साधणं, हीच हार्मनी शोधणं, हेच तर मनावर प्रभुत्व मिळवण्याचं खरं सार आहे. हे संतुलन साधायला मदत करण्यासाठी एक सुंदर स्वसूचना आहे. डोळे बंद करून मनापासून माझ्यासोबत म्हणा, माझं मन माझं सोबती आहे, मी त्याला प्रेमाने मार्गदर्शन करते. ही भावना मनात रुजवली ना की मनाशी असलेलं नातं शत्रूचं नाही तर एका प्रेमळ मित्राचं बनू लागतं. चला आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया, जिथे आपण आंतरिक शांतीसाठी काही ठोस आणि प्रभावी साधनं पाहणार आहोत, जी आपल्याला स्पष्टता आणि एकाग्रता मिळवण्यासाठी रोजच्या आयुष्यात मदत करतील. पहिलं साधन आहे
एक प्राचीन आणि शक्तिशाली मंत्र, ओम मणी पद्मे हम. ओम मणी पद्मे हम. हा मंत्र मानसिक स्पष्टता, आंतरिक संतुलन आणि आपल्या आतली करुणा जागृत करण्यासाठी ओळखला जातो. दुसरं साधन आहे एक प्रभावी स्विच वर्ड, काम क्लिअर सेंटर. स्विच वर्ड म्हणजे असे शब्द जे थेट आपल्या सुप्त मनावर परिणाम करतात. जेव्हाही विचारांचा गोंधळ वाटेल तेव्हा फक्त हे शब्द आठवा, काम क्लिअर सेंटर. ह्या साधनांचा अधिक खोलवर आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हार्ट सिद्धी चॅनलवर काही गाइडेड जप व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. आणि हो, आजच्या या विश्लेषणातून जर आपल्याला काही नवीन दृष्टी मिळाली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि हार्ट सिद्धी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, आज माझ्या आयुष्यातलं असं कोणतं सर्वात मोठं विचलन आहे ज्यावर मला प्रेमाने मात करायची आहे? या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या आंतरिक शांतीच्या प्रवासाची खरी सुरुवात ठरू शकतं.